नमस्कार. जर तुम्ही माझ्या मागचा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला माझी मराठी शिकण्याची सिक्रेट कळलेला असेल. आणि त्या सिक्रेट होतं की प्रेमाने शिकायचे, जबरदस्तीने नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट बोरिंग असते, जी अजिबात आवडतच नाही, तेव्हा काय करायचे? हाऊ टू क्रिएट अन इंटरेस्ट फॉर अ बोरिंग स्किल. तर आज मी तुम्हाला याच लव्ह लर्निंग हॅकचे 3 प्रॅक्टिकल स्टेप्स सांगणार आहे. ह्या आपल्याला काहीतरी शिकायचे असेल तर आम्ही त्या गोष्टीचा गोल बनवतात आणि त्या गोलवरती लक्ष ठेवतात. फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू लर्न एनी फॉरेन लँग्वेज, आय विल कन्वर्ट इट इन टू माय गोल अँड आय विल फोकस ऑन दॅट. आणि मी त्याच्यावरती प्रयत्न करत राहणार. पण ह्या प्रोसेसने मला प्रेशर होणार. दॅट वुड बी लिटल स्ट्रेसफुल फॉर मी. Then instead of focusing on the goal, if I'll focus on the benefit of I'm getting out of it. When you connect your skill with the benefit of it, with that particular emotion which is encouraging you, that will create an interest and love towards it. Second thing, जेव्हा आपल्याला काहीतरी शिकायचे असते तर आपल्याला खूपच मोठा टास्क वाटते. If we want to learn anything, it becomes a very big task for us. आणि त्या स्टार्ट करायसाठी आपल्याला खूपच विचार करावा लागते. तर आपल्याला 5 मिनिटाचं इमर्जन रूल फॉलो करायचे. फर्स्ट स्टार्ट इट फॉर 5 minutes अँड देन युअर ब्रेन विल आफ्टर 5 minutes ऑटोमॅटिकली एनकरेज यू फॉर फर्दर. आणि 5 मिनिटाची हे छोटी सुरुवात मोठी सवय होत जाणार. आपण जेव्हा नवीन गोष्टी शिकतो आपण चुकतोच. मग आपल्याला लाज वाटते आणि आपण सोडून देतो. तर आपल्याला मिस्टेकवरती लक्ष नाही द्यायचे. जेव्हा मी मराठी शिकत होती, आय यूज टू मेक लॉट्स ऑफ मिस्टेक्स, बट आय यूज टू मेक फन आउट ऑफ इट अँड आय यूज टू क्रिएट अ जोक आउट ऑफ इट. माझे फॅमिली मेंबर पण माझ्यावरती हसायचे नाही, उलट मीच हसायचे आणि त्याच्यावरती जोक मारायचे. द मीनिंग इज दॅट वी शुड एन्जॉय द होल प्रोसेस. मेक दिस होल प्रोसेस अ जॉयफुल प्रोसेस. म्हणजे आपली मिस्टेकला पार्ट ऑफ लर्निंग समजून आनंद घेऊन पुढे व्हायचे. तुम्ही पण काही नवीन गोष्ट शिकत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड इफ यू लाईक दीज 3 स्टेप्स ऑफ लव्ह लर्निंग हॅक, देन लाईक दिस व्हिडिओ अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. मेक इट अ जॉयफुल जर्नी, नॉट अ स्ट्रेसफुल जर्नी.